आणि आता मोठ्या राजकीय बातम्या। ओबीसी आरक्षणाबाबत निर्णय होईपर्यंतच आता निवडणुका होऊ देणार नाही, ओबीसीचे नेते विजय वडेट्टीवार यांचा इशारा आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये साधारणतः 50,000 जागा ओबीसींच्या असल्याचीही माहिती दिली आहे। पवारांवर टीका केल्याशिवाय आता अमित शहांना समाधानच मिळत नाही। पवारांनी घेतलेले निर्णय वाचले तरी शहांना कळेल, वडेट्टीवारांचं उत्तर। पवार साहेबांवर टीका महाराष्ट्रात केल्याशिवाय अमित शहांजींना काही स्टेटमेंट केल्याचं समाधानच मिळत। केवळ या घेतलेल्या निर्णय वाचले तरी अमित शहा साहेबांना पवार साहेबांनी केलेलं कार्य कळेल। पवारांनी शेतकऱ्यांसाठी केलेलं काम शहांनी समजून घेतलं नाहीये। पवारांवरील टीकेवरून जयंत पाटलांचा शहांना टोलला आहे। शेतकऱ्यांसाठी काय केलं हे समजून घेण्याचा प्रयत्न जर त्यांनी केला असता, मला वाटतं की भारताच्या इतिहासामध्ये कृषी मंत्री म्हणून एवढं उत्तम काम दुसरं कुणीच केलं नाही हे त्यांनाही मान्य करावं लागलं असतं। सहकारी कारखानदारांना ब्लॅकमेल करून भाजपमध्ये प्रवेश। अमित शहा सहकार क्षेत्राला शेअर मार्केटप्रमाणे चालवण्याचा प्रयत्न करतात। संजय राऊतांचा पलटवार। अमित शहा म्हणतात म्हणून त्याच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे असं नाही। महाराष्ट्रातल्या सहकार क्षेत्राला घरघर लागली ते अमित शहा सहकार मंत्री झाल्यापासून। एक दिवस जमालगोटा एकनाथ शिंदेंना मिळणार। ईडीचा जमालगोटा मिळाल्यानं शिंदे पक्षातून फुटले। संजय राऊतांचं शिंदेंना उत्तर। दिवस हा जमालगोटा एकनाथ शिंदे नाही मिळणार आहे। या जमालगोट्याच्या गोष्टी आम्हाला सांगू नका। तुम्हाला ईडीचा जमालगोटा अमित शहाने दिला म्हणून तुम्ही पक्षातनं फुटलात। जमालगोटा काय असतो? ईडी आणि सीबीआय आमच्याकडे आला उद्या 2 तासासाठी, आम्ही या सगळ्यांना जमालगोटे देऊ। माजी आमदार अनिकेत तटकरेंनी गोगावलेंचं आव्हान स्वीकारलं। माझी सुद्धा पालीच्या बल्लाळेश्वर मंदिरामध्ये येण्याची तयारी आहे। दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊनच जाऊ देत, अनिकेत तटकरे यांनी हे आव्हान दिलंय। तटकरेंनी आम्हाला पाडण्याचे प्रयत्न केले, गोगावलेंनी हे वक्तव्य केलं होतं। मला रोह्यात यायचं असेल, दहावीर महाराजांच्या इथे महाडला यायचं असेल तर वीरेश्वर महाराजांच्या इथे आपण जाऊ। अलिबागला असेल तर कणकेश्वरला सुद्धा माझी येण्याची तयारी आहे। जिथे कुठे सांगतील त्या मंदिरात येण्याची अनिकेत तटकरेची तयारी आहे। दूध का दूध पाणी का पाणी एकदाच होऊन जाऊ दे। हवा चित्रपटामधील छत्रपती संभाजी महाराजांचे लेझिम गाण्यावर असणारे आक्षेपार्ह सीन हटवा। दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांना उदयनराजेंच्या सूचना आहेत। दिग्दर्शक उत्तेकरांकडून सीन हटवण्याची ग्वाही देण्यात आली आहे। मला वाटतं त्या लेझिमच्या ह्याच्यावरनं काय झालं असेल किंवा ह्याच्यावरनं जे काय झालं असेल किंवा कोणाच्या आक्षेप असेल ते थोडंसं आपण जरा त्याचं त्या संदर्भात थोडंसं हे करून लवकरात लवकर आपण रिलीज करावा। कोल्हापूरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईच्या चरणी लीन। शिंदेंकडून मंदिरातील मातृलिंगाचं देखील दर्शन घेण्यात आलेलं आहे। उत्तम जानकरांचं दिल्लीमधील आंदोलन स्थगित। जंतर मंतरवर आंदोलन करण्यास परवानगी नाकारली। जानकर 1 फेब्रुवारी नंतर सर्व राजकीय पक्षांशी बोलून पुढील दिशा ठरवतील। आणि आम्ही ऍप्लिकेशन डीसीपीला केलं होतं, त्यांनी परमिशन नाकारलेले आहे। त्या ठिकाणी बॅरिकेड लावलेले आहेत। 1 फेब्रुवारी नंतर मात्र आम्ही सगळ्या राजकीय पक्षाशी या जंतर मंतरवरती यायचं असं नियोजन आहे।